सो हे गाइस, हॅलो एव्हरीवन आणि स्वागत आहे तुमचं कुबेर उबाळे यूट्यूब चॅनलमध्ये. सो हा आहे आपला लेक्चर नंबर 4 ऑफ वेब डेव्हलपमेंट कोर्स. सो बेसिकली या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ॲट्रिब्यूट्स इन HTML. सो मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं व्हॉट इज ओपनिंग टॅग, क्लोजिंग टॅग, हाऊ टू यूज ओपन टॅग, क्लोज टॅग. ओके, देन आपण बघितलं होतं नेस्टिंग ऑफ HTML आणि आपण बघितलं होतं हेड टॅग आणि पी टॅग कसे वापरायचे. सो या लेक्चरमध्ये आपण बघूयात व्हॉट इज ॲट्रिब्यूट्स इन HTML. सो चला तर मग सुरुवात करूयात या लेक्चरला. सो जर का आपण HTML डॉक्युमेंटमध्ये जर का फक्त आपण टेक्स्ट टाईप करत गेलो तर ते आपल्याला एकदम ब्लॅक अँड व्हाईटच्या फॉर्ममध्ये मिळणार, जे की एका गुगल डॉक्ससारखं एकदम ब्लॅक अँड व्हाईट आपल्याला ते मिळेल, इजंट इट. सो म्हणूनच आपण HTML ॲट्रिब्यूट्स वापरत असतो, ज्याच्यानंतर आपलं जे काही टेक्स्ट आहे ते एकदम ॲट्रॅक्टिव्ह आणि कलरफुल दिसत असतं. सो बेसिकली हे HTML ॲट्रिब्यूट्स असतात तरी काय ना. सो बेसिकली याला समजण्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊयात इमेज टॅगचं. इमेज टॅग बेसिकली आपण इमेज इन्सर्ट करण्यासाठी वापरत असतो वेब पेजेसमध्ये. सो बेसिकली इमेज टॅगचं सिंटॅक्स असतो इमेज SRC इक्वल्स टू इमेज लोकेशन .jpg और PNG. आता इथं इमेज लोकेशन काय आहे, सो बेसिकली आपण इमेजेस वेगळ्या वेगळ्या फोल्डर्समध्ये ठेवतो, वेगळ्या वेगळ्या नावांनी ठेवतो. सो बेसिकली ते लोकेशन आपण कॉपी करून त्याचं जे काही एक्सटेन्शन असेल .jpg .png, सो ते आपण इमेज SRCमध्ये लिहित असतो. सो बेसिकली इमेज तर आपली इथं इन्सर्ट झाली, बट समजा आपल्याला याची साईज आणि हाईट ॲडजस्ट करायची आहे. सो त्यासाठी आपल्याला लागतील ॲट्रिब्यूट्स. देन ते आपण लिहित असतो हाईट इक्वल्स टू 100%, हाईट इक्वल्स टू 10%, लाईक दॅट. ओके, ज्याने आपली इमेजची हाईट ही. सो आता आपण बघूयात द HREF ॲट्रिब्यूट्स. सो याला आपण डिफाईन करत असतो ए टॅगनी, आणि ए टॅग इथे डिफाईन करत असतं हायपरलिंक. देन HREF ॲट्रिब्यूट स्पेसिफाय द URL ऑफ द पेज द लिंक गोज टू. सो बेसिकली हे HREF ॲट्रिब्यूट्स इथे URL स्पेसिफाय करत असतं. आणि फॉर एक्झाम्पलसाठी आपण इथे घेऊ शकतो HREF इक्वल्स टू www.microsoft.com. देन स्लॅश देऊन आपण लिहू शकतो विजिट मायक्रोसॉफ्ट, आणि इथं आपण ए टॅग क्लोज करतो. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊ शकतो www.youtube.comचं. देन स्लॅश देऊन आपण विजिट यूट्यूब लिहू शकतो. देन अगेन क्लोज ए टॅग. सो हे आहे HREF ॲट्रिब्यूट. सो बघूयात आता पुढचे काही ॲट्रिब्यूट्स. So next आहे the SRC attributes. So the image tag is used to embed an image in an HTML page. The SRC attribute specify the path to the image to be displayed. So basically आपण जे स्टार्टला एक्झाम्पल घेतलं होतं इमेज टॅगचं, सो तेच इथं आहे की इमेज टॅग जे आहे ते आपण इमेज इन्सर्ट करण्यासाठी यूज करत असतो वेब पेजमध्ये. देन फॉर एक्झाम्पलसाठी घेऊ शकतो आपण इमेज SRC इक्वल्स टू इमेज _महाराष्ट्र.jpg. then image SRC equals to web.png, then image SRC equals to city.jpg. आणि इमेजचे बेसिकली दोन एक्सटेन्शन असू शकतात. ॲक्च्युली हे वेल नोन आहेत, अजूनही असतात. सो बेसिकली .jpg अँड .png हे दोन वेल नोन एक्सटेन्शन आहेत इमेजेसचे. देन PNG स्टँड्स फॉर पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स अँड JPEG स्टँड्स फॉर जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट्स ग्रुप. आणि नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे आपला द विड्थ अँड हाईट ॲट्रिब्यूट्स, जो की आपण इमेजचं ते एक्झाम्पल सांगतानाच तुम्हाला सांगितलं मी. सो द इमेज टॅग शुड ऑल्सो कंटेन द विड्थ अँड हाईट. ॲज यू नो की ते इमेज इन्सर्ट तर होईल आपली, पण त्याची हाईट आणि विड्थही कंट्रोल करता आली पाहिजे, कारण की समटाईम्स इमेज एकदम बिगर साईजही ते इन्सर्ट होऊन जातं, इजंट इट. सो म्हणून आपण हा टॅग यूज करत असतो विच स्पेसिफाईड द विड्थ अँड हाईट ऑफ द इमेज इन द युनिट ऑफ पिक्सेल्स. सो हे टॅग बेसिकली विड्थ अँड हाईटसाठी आपण यूज करत असतो इमेजेसच्या. सो बघूयात आता याचं सिंटॅक्स. आणि याचा सिंटॅक्स असतो इमेज SRC इक्वल्स टू लोकेशन.jpg अँड देन विड्थ इक्वल्स टू आपल्याला जे काही पाहिजे असेल लेट्स से 500 अँड हाईट इक्वल्स टू अगेन आपल्याला जी पाहिजे असेल ती लेट्स से 600. देन आपली जी काही इमेज आहे ती इमेज एका स्पेसिफिक विड्थ आणि हाईटमध्ये सेट होईल. ओके,
सो नेक्स्ट आहे आपला द ALT attribute. The required ALT attribute for the image tag specify an alternate text for an image. If the image for some reason can't be displayed, this can be due to slow connection or an error in the SRC attribute, or if the user uses as screen reader. Okay, so basically some errors काही वेळेस येत असतात आणि आपली इमेज डिस्प्ले होत नसते. सो त्या टायमाला आपल्याला एक अल्टरनेटिंग टेक्स्ट डिस्प्ले करण्यासाठी आपण हे ALT ॲट्रिब्यूट्स वापरू शकतो. आणि याचा सिंटॅक्स बेसिकली असतो इमेज SRC इक्वल्स टू building.jpg ALT इक्वल्स टू बिल्डिंग नियर अ हायवे. सो नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे द स्टाईल ॲट्रिब्यूट. सो बेसिकली मी जे स्टार्टला बोललो होतो की आपल्या वेब पेजेसमध्ये ॲट्रॅक्टिव्हनेस असला पाहिजे. सो त्यासाठी आपण हा ॲट्रिब्यूट वापरत असतो. So the style attribute is used to add style to an element such as color, font, size and many more. So आणि याचा syntax असतो h style equals to color orange, then this is orange heading, then slash h करून आपण ते लिहित असतो. सो आता सुरुवात करूयात आपल्या कोडिंगला. आणि बेसिकली मी VS कोडमध्ये एक नवीन फाईल ओपन करतोय, सेव्ह करतोय आणि याचं नाव आपण देऊयात lecture-5.html. सो मी जस्ट लोकेशन त्याचं सेट करून या फाईलला सेव्ह करेन lecture-4.htmlच्या नावाने. सो करूयात क्लिक सेव्हवर आणि बघू शकता तुम्ही ही फाईल सेव्ह झाली. आता जस्ट क्लिक करूयात एक्सक्लेमेशन मार्क आणि बघू शकता तुम्ही बॉयलर प्लेट आपली जी आहे ती इन्सर्ट झालेली आहे. सो टायटल आपण देऊया तिथं इमेज टॅग. सो बॉडीमध्ये येऊयात नंतर आणि बॉडीमध्ये आपण इन्सर्ट करणार आहोत इमेज. सो बेसिकली आपल्याला वापरावं लागेल इमेज SRC इक्वल्स टू, आता आपलं इमेजचं लोकेशन येईल बट हे ॲक्च्युली आपल्या इमेजवर जाऊन आपल्याला हे सेट करावं लागेल. सो बेसिकली हे आहे माझं इमेज. मी राईट क्लिक करून प्रॉपर्टीजवर गेलो आणि ह्याचं जे नाव आहे दॅट इज लोगो, त्याला कॉपी करून मी त्या VS कोडच्या याच्यात इन्सर्ट करणार. मग त्याचं एक्सटेन्शनसुद्धा आहे .png, तुमचं .jpg सुद्धा असू शकतं. ओके, सो बघू शकता ते रेकमेंड करतं आहे की logo.png घ्यायचं आहे का. सो बघूयात आता आपली जी इन्सर्ट झालेली इमेज आहे ती क्रोमवर डिस्प्ले होती आहे का. सो आपण सर्च करूयात आपली फाईल आणि ओपन करूयात क्रोमवर. सो ते ओपन होत आहे. सो ॲज यू कॅन सी आपली इमेज जी आहे ती इन्सर्ट झालेली आहे बट ही नीडपेक्षा खूप मोठी झाली इजंट इट. सो ह्यासाठी आपल्याला वापरायचं आहे ॲट्रिब्यूट. सो मी जस्ट इथं टाईप करेल हाईट इक्वल्स टू 100 पिक्सल. ओके, अँड लेट मी जस्ट सेव्ह दिस अँड गो टू द क्रोम. सो तुम्ही बघू शकता आपली जी इमेज आहे ती थोडी सफिशियंट साईजमध्ये आपली डिस्प्ले होती आहे. देन विड्थही आपण ॲडजस्ट करू शकतो. विड्थही आपण लिहूया तिथं 100 पिक्सल. बट बेसिकली ते स्क्वेअर शेपमध्ये इमेज असल्यामुळे विड्थ आणि हाईट त्याची एकच राहणार आहे ऑफकोर्स. सो बेसिकली हे असं डिस्प्ले होतं आहे. ओके, सो त्यानंतर आपण बघणार आहोत एच टॅग, इन्सर्ट करणार आहोत एच टॅग. सो बेसिकली हे आपण हाईट विड्थ जे लिहिलं ते असतात ॲट्रिब्यूट्स. ओके, सो यालाच आपण ॲट्रिब्यूट्स म्हणत असतो. आता ALT टॅग आपण त्याच्यात इन्सर्ट करूयात. समजा समटाईम्स आपलं इमेज जी आहे ती प्रॉपर डिस्प्ले नसेल होत तर त्या इमेजच्या ऐवजी आपलं जे टेक्स्ट आपण जे इन्सर्ट करू ते क्रोमवर युजरला डिस्प्ले होत राहील. सो इथे ALT टॅग यूज करून मी लिहिलं आहे दिस इज लोगो. ओके, सो रिफ्रेश करूयात याला आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की एरर असल्यावरच हे डिस्प्ले होणार आहे. सो बेसिकली आपण लोगो न लिहिता त्याला लिहूयात आणि मग बघूयात. सो बघू शकता आता डिस्प्ले इमेज नाही होते आणि दिस इज लोगो त्या ठिकाणी आलेलं आहे. सो इन द सेम वे जर एखाद्या वेळेस एरर असेल तर त्या इमेजच्या ऐवजी तुमचं जे काही टेक्स्ट तुम्ही इन्सर्ट केलेलं असेल ते तिथे डिस्प्ले होणार. सो त्यानंतर आपण बघूयात आता. सो बेसिकली आपण एक आता लिस्ट त्याच्यात इन्सर्ट करूयात, ॲड करूयात.
आणि त्या लिस्टचं नाव मी ठेवतो इथं टाईप्स ऑफ पोहा. सो बेसिकली सो आता आपण एक हेडिंग ॲड करूयात. सो मी जस्ट लिहिल एच स्टाईल इक्वल्स टू कलर, आणि कलर मी इथे देतो आहे सध्या ऑरेंज. तुम्ही तुमच्या लाईक वाईज देऊ शकता अनदर वन. आणि हेडिंग आपल्याला डिस्प्ले करायचं आहे दिस इज, देन स्लॅश H1च्या आधी आपल्याला लिहायचं आहे दिस इज अ ऑरेंज हेडिंग. सो करूयात आता याला सेव्ह आणि बघूयात आपलं आउटपुट. सो तुम्ही बघू शकता आपलं हेडिंग डिस्प्ले होतं आहे आणि शिवाय त्याला ऑरेंज कलरही आलेला आहे. ओके, सो दिस इज हाऊ आपण स्टायलिंग देऊ शकतो एच टॅगमध्ये. ओके, सो त्यानंतर आपण ॲड करणार आहोत आता लिस्ट. आणि लिस्ट मी बेसिकली ही जी लिस्ट आहे, देन आपण लिहूयात BR टॅग अँड H1 लिहून आपण इथं टाईप करूयात पोहा टाईप्स. देन पोहा टाईप्स झाल्यावर टॅब क्लोज करून नेक्स्ट लाईनवर आपण लिहूयात LI. सो बेसिकली आपण या LI टॅग्समध्ये पोह्यांचे टाईप्स लिहिणार आहोत. ओके, सो H1 लिहून झालं आहे आपलं आणि आता आपण लिहूयात LI यूज करून कॉर्न पोहा पहिला टाईप. देन सेकंड लिहूयात आपण. देन कॉर्न पोहा लिहून झाल्यावर यालाच आपण कॉपी पेस्ट करणार आहोत. सो Ctrl+V अँड Ctrl+Cचा आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे आणि हे मी 5 टाइम्स कॉपी करून घेईल. म्हणजेच आपण 5 पोह्यांचे टाईप्स या ठिकाणी लिहिणार आहोत. सो सेकंड आपण लिहूयात या ठिकाणी पोहा ढोकला. देन थर्ड आपण लिहूयात पोहा कटलेट्स. हा यू आपण स्मॉल देऊयात. देन त्यानंतर फोर्थ टाईप आपण इथं लिहूयात मिक्स्ड पोहा, मिक्स स्प्राउट पोहा. देन फोर्थ टाईप आपण लिहिणार आहोत जाडा पोहा. सो बघू शकता आपण हे LI टॅग्समध्ये टाईप्स ऑफ पोहा लिहिलेत बेसिकली. आणि यानंतर आपण याला Ctrl+S ने सेव्ह करून आउटपुट बघूयात. सो बघू शकता तुम्ही पोहा टाईप्स आपलं हेडिंग येऊन हे पोह्याचे 5 प्रकार आपण जे टाईप केले होते ते डिस्प्ले होत आहेत. आणि याच्यात आपण यूज केला होता LI टॅग. आता आपण यूज करूयात OL टॅग. ओके, सो बेसिकली मी यालाच Ctrl+C ने सेव्ह करेल. यालाच मी आता Ctrl+C ने कॉपी करेल आणि याला BR टॅग आधी आपण देऊयात आणि त्यानंतर आपण फक्त या LIच्या ऐवजी OL टॅग्स करून घेऊयात. सो बघू शकता सगळे OL टॅग्स मी कंप्लीट करून घेतलेत. सो आता याचं आपण आउटपुट बघूयात. सो बेसिकली LI टॅग्समध्ये आपल्याला डॉट्स दिसतात, तेच OL टॅगमध्ये आपल्याला फक्त ते सिरीज वाईज ते टाईप्स ऑफ पोहा दिसतात. इजंट इट? सो दिस इज हाऊ LI टॅग अँड OL टॅग टाईप हे करत असतात. सो दिस इज हाऊ OL टॅग अँड LI टॅग वर्क करत असतात. ओके, सो H1 स्टाईल इक्वल्स टू आपण आता लिहूयात टेक्स्ट अलाइन आणि टेक्स्ट अलाइन आपण देऊयात सेंटर. ओके, देन सेंटर लिहून झाल्यावर आपण जस्ट याला Ctrl+S ने सेव्ह करूयात आणि बघूयात त्याचं आउटपुट. ओके, सो आता आउटपुट बघूयात आणि तुम्ही बघू शकता आपलं पोहा टाईप्स जे लेफ्टला यायचं ते आता सेंटरला येतं. इजंट इट? सो दिस इज हाऊ टेक्स्ट अलाइन आपण सेंटर लिहून कुठल्याही टेक्स्टला अलाइनमेंट देऊ शकतो सेंटरची. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. सो भेटूयात आता पुढच्या लेक्चरमध्ये. टिल दॅट कीप सपोर्टिंग.